कराड येथील कृष्णामाईच्या पुलाला लागलेले आत्महत्येचे ग्रहण संरक्षण जाळीने सुटणार. कराड येथील विद्यानगर भागाला जोडणाऱ्या पुलाला अनेक वर्षापासून महिला युवतींच्या वाढत्या आत्महत्येचे ग्रहण लागले होते. यामुळे या पुलाची सुसाईड पॉइंट अशी ओळख निर्माण झाली होती. संरक्षण कठड्याची उंची कमी असल्याने महिला सहज कठड्यावर चढून नदीत उड्या घेत होत्या. त्यात एकामागोमाग एक अशा अनेक आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामुळे संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला होता. यासाठी रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मौजर यांच्या मागणीची दखल घेत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाळ्या बसवण्याबाबत सूचना केल्या. मात्र त्यात चालढकल होत आहे हे लक्षात आल्यावर रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी केलेल्या उपोषणाची दखल घेत आमदार डॉक्टर अतुल भोसले, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंके यांनी पाठपुरावा केल्यामुळे या कामास सुरुवात झाली आहे. पुलावर सतत वाहतूक असल्यामुळे जाळ्या वर्कशॉपमध्ये बनवून पुलावर बसवण्यात येत आहेत. या संरक्षण जाळ्यामुळे आत्महत्या थांबतील व पुलाला लागलेले आत्महत्येचे ग्रहणही सुटेल. मात्र याचवेळी पुलाच्या दोन्ही बाजूला मोकळा श्वास घेणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा श्वास मात्र कोंडणारा असून सकाळी व संध्याकाळी सूर्याचे अप्रतिम दर्शन मात्र नागरिकांना संरक्षण जाळीतूनच घ्यावे लागणार आहे. सूर्योदय व सूर्यास्त होताना 5 मिनिट पुलावर थांबून निसर्गाचे हे अप्रतिम दृश्य डोळ्यात साठून तृप्त होणारा माणूस मात्र आता पुलावर काही काळ थांबेल असे वाटत नाही. रन फास्ट न्यूजसाठी दादाराम साळुंखे, कराड.